आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत, रजत शर्मांसोबत. नमस्कार. आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालत मध्ये प्रत्येक आठवड्यात आम्ही सादर करतो तुमच्या आणि आमच्या जगातील उच्चभ्रू लोकांना, मोठ्या लोकांना. आम्ही नेत्यांना त्यांच्या कामाबद्दल विचारपूस करतो, सेलिब्रिटीजना, स्टार्सना त्यांच्या कामाचा हिशोब मागतो, त्यांच्यावर आरोप लावतो. आणि जेव्हा कोणी स्टार नेता म्हणून निवडतो, राजकारणात उतरतो, तेव्हा खटला आणखीनच नाजूक बनतो. सादर आहे आजचा खटला आपकी अदालत मध्ये. आपकी अदालत मध्ये आजच्या जज बाची कारकरे यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी. अदालतची कारवाई सुरू करा. खटला सुरू होत आहे. आपकी अदालत मध्ये पहिला आरोप इम्रान खानवर. आपकी अदालत मध्ये इम्रान खान यांच्यावर आरोप आहे की यांचे डबल स्टँडर्ड आहे. इम्रान साहेब, ज्या बातम्या पाकिस्तानमधून इथपर्यंत पोहोचतात त्यामुळे माहित होतं की आजकाल नवतरुणांना खूप उपदेश देता, प्रीच करता. तुम्ही त्यांना सांगता की कसं कल्चरचा फायदा घेतला पाहिजे, कसं फॅमिली व्हॅल्यूजवर लक्ष द्यायला पाहिजे. हे खरं आहे का? कधी कधी. पण तुम्ही जे लोकांना सांगता ते स्वतःवर तर तुम्ही इम्प्लिमेंट केलं नाही. जेव्हा तुम्ही तरुण होता, जेव्हा तुम्ही काय काय गोष्टी केल्या होत्या, जेव्हा तुम्ही लंडनमध्ये राहत होता, त्याबद्दल तर सगळ्या लोकांना माहीतच असेल. हे बघा, म्हणूनच माझ्यासारखा माणूस जास्त चांगलं सांगू शकतो. कारण ज्याने कधी वेस्टर्न कल्चर बघितलं नसेल ना, कधी तो कुठल्या फेज मधून गेला असेल, तो कसा लोकांना सांगू शकतो? माझ्यासारखा माणूस ज्याने सगळे फेसेस बघितले असतील, ज्याने वेस्ट कल्चर खूप जवळून पाहिलं असेल, ज्याला वेस्ट कल्चरमध्ये आपलंसं केलंय आणि ज्याने मग दोन कल्चरला ॲनलाइज केलं, त्यांची शक्ती बघितली, त्यांची कमजोरी बघितली, तर माझ्यासारखा माणूस जास्त क्वालिफाईड आहे तरुणांना सांगण्यासाठी हे की त्यांनी कुठल्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे, कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे. एक माकडांसारखं कुठल्या दुसऱ्या कल्चरला कॉपी केलं नाही पाहिजे. तर हे माझ्याकडून मला वाटतं तरुण जास्त ऐकतील ना की त्याच्याकडून ज्याला माहीतच नाही. पण तुम्हाला देखील सांगितलं होतं जेव्हा तुम्ही लंडनला जात होता, 20 वर्षांचे होता, तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं होतं की बाळा, ही जी गोरी मॅडम आहे यांच्यापासून लांब राहा. माझ्या आईने केवळ हे सांगितलं होतं की पाकिस्तानी स्त्रीशी लग्न कर, आणि हे यासाठी ती म्हणाली होती की माझ्या आईची इच्छा होती की मी पाकिस्तानमध्ये राहावं. त्यांना ही भीती होती की मी इंग्लंडमध्ये लग्न केलं तर मी माझा देश सोडून इंग्लंडला यासाठी निघून जाईन, कारण माझी पत्नी पाकिस्तानमध्ये नाही राहू शकत. पण झालं असं की दररोज तुमचं जे घर आहे ते डिस्को थिक बनलं होतं. एक प्रकारचं लिव्हिंग रूम तिथेच राहत होतात. जे टी शर्ट घालत होतात त्यावर लिहिलं होतं बिग बॉयज प्ले ॲट नाईट. माझी लिव्हिंग रूम डिस्को थिक नाही बनली. आणि बिग बॉयज प्लेट नाईटचा टी शर्ट तो खरं तर आम्ही त्या दिवसांमध्ये वर्ल्ड सिरीज क्रिकेट खेळायचो कॅरी पॅकरचा ऑस्ट्रेलियामध्ये. ते आम्हाला सगळ्यांना त्यांनी ते नाईट क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी त्यांनी टी शर्ट दिलं होतं. पण बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या टी शर्टवर लिहिलेल्या नव्हत्या. बघा, हे तर आता तुमचं जे इमॅजिनेशन आहे हे जास्त पुढे जात आहे. ज्या कुठल्या गोष्टी असतील, कुठलीच अशी, मी एक नॉर्मल आपल्या काळातला तरुण होतो आणि कधी स्वतःला असं नाही समजलं की मी कुठलाही प्ले बॉय आहे किंवा हे मीडियामध्ये. बघा, तुमचाही नाईलाज असतो. तुम्ही मीडियामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करायचं असतं, तुम्हाला चॅनल्सना आपल्या लोकांना दाखवायचं असतं, वृत्तपत्र विकायचं असतं, या बातम्या छापल्या जायच्या आणि तुम्हाला खूप मजा यायची. मी हे कधीच नाही म्हणालो की मी संत होतो. चला, परंतु मी मान्य केलं, तुम्ही काहीतरी मान्य केलं. हो. बरीचशी नावं तुमच्या बरोबर ब्रिटिश मीडियाने जोडली होती. खूप मोठी लिस्ट आहे. एमा सार्जंटचं नाव तुमच्याबरोबर जोडलं गेलं. लुलू ब्लॅकरचं नाव तुमच्याबरोबर जोडलं गेलं. सुसेनचं नाव तुमच्याबरोबर जोडलं. गोल्डी हॉर्न फिल्म स्टारचं नाव तुमच्याबरोबर जोडलं. मॅरी हेल्किनचं नाव तुमच्याबरोबर जोडलं. तुम्हाला आठवत असतील ना एक एक करून ह्या सगळ्या. लिझा कॅम्बेलचं नाव तुमच्याबरोबर जोडलं. टीव्ही स्टार ॲनास्टेसिया कुक, MTVची क्रिस्टियन बेकर. आता काहीतरी खरं असेल जर इतकी नावं दिली आहेत तर.
हे तर आता तुम्ही कमीच मोजले आहात. आणि ही तर ती नावं आहेत ज्यांना कुणालाही मी ओळखत होतो ते तुम्ही सगळे नावं टाकले आहेत, म्हणून मी म्हणालो याच्यापेक्षा जास्त लोकांना मी ओळखतो. आणि याच आधारावर जे कर्नल नसीम आहेत पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डचे, ते म्हणाले की प्रत्येक संध्याकाळी एका नवीन मुलीबरोबर जात होती इम्रान खानची. हे कर्नल नसीम आपल्या फॅन्टसीज माझ्यामार्फत करायचा प्रयत्न करत होते. त्यांची ही फॅन्टसी असेल. म्हणजे हे खरं नाहीये? आणखी काही ठोस काहीतरी खरे आरोप लावा. हे कसे आरोप लावताय? इम्रान साहेब, हे सगळे ते आरोप आहेत जे मीडियामध्ये तुमच्यावर लागत राहिले, पाकिस्तान मीडियामध्ये तुमच्यावर लागत राहिले, ब्रिटनच्या मीडियामध्ये तुमच्यावर लागत मी राहिले. एक बॅचलर होतो, जास्त क्रिकेट खेळायचो, लग्न नव्हतं झालं, त्यामध्ये स्पेक्युलेशन्स व्हायची, कुठल्याही पार्टीमध्ये गेलो, कुणाही बरोबर दिसलो तर या सगळ्या गोष्टी जे तुम्ही नावांची लिस्ट दिली आहे, हे काय एखादा माणूस डिफेंड करणार स्वतःला? म्हणजे ही गोष्ट खरी आहे. आणि या इतक्या जुन्या तुम्ही गोष्टी सांगत आहात की या मी विसरून सुद्धा गेलोय या सगळ्या गोष्टी. कधी ना कधी कुणाला तरी आठवण करून द्यावी लागते इम्रान साहेब. माझी तर एक लग्नाच्या आधी फेज होती, मी विसरून गेलो आहे. त्याच्यानंतर लग्नाच्या नंतरची फेज आहे, ती मला आठवत आहे, त्याच्यावर तुम्ही बोलावं. इम्रान साहेब, तुमच्या क्रिकेटला घेऊन आमच्याकडे आरोप आहेत, यावर बोलूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. हा खटला सुरू राहील एका छोट्या ब्रेक नंतर. मी त्यावेळी सगळ्यात पीकवर होतो, म्हणजे जेव्हा मी सगळ्यात वेगवान बॉलिंग करत होतो. तर कारण मी खेळू नाही शकलो, तर माझ्यावर असे आरोप लागले की साहेब हा रात्री पार्टीच करत होता, हा हिंदुस्थानी ऍक्ट्रेस बरोबर याची मैत्री होती, झीनत अमान बरोबर तुमचं नाव जोडलं गेलं, वगैरे वगैरे. आपकी अदालतमध्ये आज कटघऱ्यामध्ये उपस्थित आहेत पाकिस्तानमध्ये तहरीक ए इन्साफ पार्टीचे चेअरमन इम्रान खान. आपकी अदालतमध्ये इम्रान खान यांच्यावर आरोप आहे की यांनी क्रिकेटचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला. इम्रान साहेब, हे खरं आहे की क्रिकेटने तुम्हाला सुपरस्टार बनवलं, जनतेने तुम्हाला खूप प्रेम दिलं, तरुणांनी तुम्हाला एक प्रकारे गॉड ऑफ क्रिकेट, देव समजलं तुम्हाला, परंतु तुम्ही क्रिकेटसाठी काय केलं? क्रिकेटसाठी जेव्हा मी प्लेयर होतो प्रयत्न केला टीमला जिंकवण्यासाठी. जेव्हा मी कॅप्टन झालो तेव्हा मला खूप गर्व आहे या गोष्टीवर की पाकिस्तान टीम जेव्हा मी सोडून गेलो तेव्हा पाकिस्तानची उत्तम टीम होती आणि ती वर्ल्ड कप जिंकणारी टीम होती. आणि जे ती 92च्या नंतर टीम होती ती जगामध्ये त्यावेळी नंबर 1 टीम, टॅलेंटमध्ये ती जगातील नंबर 1 टीम होती. पण जे तुमच्या बरोबर क्रिकेट खेळत होते ते म्हणाले की इम्रान खानने क्रिकेटमध्ये जे आपलं करिअर होतं त्याचा वापर फक्त स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी केला, आपलं डॉमिनेशन क्रिकेटवर वाढवण्यासाठी केला. मी 97च्या आत मी माझी रिटायरमेंट अनाउन्समेंट केली होती आणि त्याचं कारण हे होतं की माझी जी आग होती, जी जिद्द होती क्रिकेटमध्ये ती संपली होती. म्हणजे ती त्या उंचीवर नव्हती. तर मी विचार केला की मी पीकवर सोडावं याआधी की कुणीही मला टीममधून काढावं. मी जेव्हा पीकवर आहे तेव्हा मी क्रिकेट सोडेन. त्याच्यानंतर जनरल झियाने मला पब्लिकली रिक्वेस्ट केली की टीममध्ये परत ये, टीमला गरज आहे. तर मग मी टीमसाठी परत आलो आणि त्यानंतर पुन्हा मी क्रिकेट सोडण्याच्या विचारात होतो, परंतु तोपर्यंत मी कॅन्सर हॉस्पिटलचा प्रोजेक्ट सुरू केला. तर कॅन्सर हॉस्पिटलच्या प्रोजेक्टचे जे डॉक्टर होते त्यांनी जे आमच्याबरोबर बोर्ड ऑफ गव्हर्नन्स होते ते सगळे मला म्हणाले की जर तुम्ही क्रिकेटमधून यावेळी निघून गेलात तर तुम्ही हे हॉस्पिटल बांधू शकणार नाही, कारण यासाठी पब्लिक आयमध्ये राहावं लागेल, तुम्हाला पैसे जमवावे लागतील आणि जर तुमच्याकडे तुम्ही पब्लिक आयमधून निघून गेलात तर आपण हॉस्पिटलसाठी जे इतके जास्त 70 करोड गोळा करत होतो तुम्ही नाही करू शकणार. त्यामुळे त्याच्यानंतर मी जे काही क्रिकेट खेळलो ते कॅन्सर हॉस्पिटलसाठी. जावेद मियादादचं पुस्तक आहे ऑटोबायोग्राफी, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की जे प्लेयर्स आहेत त्यांनी इम्रान साहेबांचं नाव मीटर ठेवलं होतं, म्हणजे ते मीटर जे केवळ पैशांवर चालतं. ऍक्च्युली तर उलटी झाली होती गोष्ट. हे जे तुम्ही म्हणत आहात मीटर बद्दल की खरं तर ती टीम जी आणि 3-4 मुलं होती यामध्ये जे ज्यांना पैशाची हाव कुणाला जास्त असते कुणाला कमी असते, त्यांना असं वाटत होतं की वर्ल्ड कपमध्ये जे लोकांनी आनंदाने पैसे दिले होते टीमसाठी ते टीमचे पैसे मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. 2 त्यांनी आरोप लावलेत. एक तर आरोप हा आहे की जेव्हा मॅच संपली होती तेव्हा विजयाचा जो आनंद होता, जी नशा होती, त्यामध्ये तुम्ही वापर केला तुमच्या कॅन्सर हॉस्पिटलला पब्लिसिटी देण्यासाठी. त्यावेळी जे तुम्ही स्पीच दिलत
त्यामध्ये म्हणालात की मला कॅन्सर हॉस्पिटलसाठी मदत हवी आहे. याची तर मला अजिबात लाज वाटत नाही, कारण मी तर तुम्हाला सांगतो, मी खेळतच होतो हॉस्पिटलसाठी. आणि हॉस्पिटल माझ्या एकट्यासाठी हॉस्पिटल नव्हतं, पाकिस्तानसाठी. पाकिस्तानचं एकमेव कॅन्सर हॉस्पिटल बनणार होतं. तर मी तर माझ्या देशासाठी म्हणत होतो. तर मला यामध्ये काही लाज नाही की मी पब्लिसिटी दिली. मी तर 2 वर्षांपासून पब्लिसिटी देत होतो. मी तर जेव्हा कुठलंही प्राइज जिंकायचो, मी ते माझ्या हॉस्पिटलला द्यायचं. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये मी 2-3 वर्षांपूर्वी क्रिकेट ऑफ द इयर बनलो होतो, पाकिस्तान टीमसाठी खेळत असताना. तर जाणून बुजून मी क्रिकेटर ऑफ द इयरचं जे गाडीचं अवॉर्ड होतं ते हॉस्पिटलला डोनेट केलं, त्याला प्रोजेक्ट करण्यासाठी. तुमचं अवॉर्ड हॉस्पिटलला डोनेट करा, कोणालाही काही अडचण नव्हती. परंतु जे प्लेयर्स होते त्यांना वाटलं की जेव्हा परत येत होता तेव्हा सिंगापूरमध्ये थांबलात. सिंगापूरच्या अँबॅसेडरने एक चेक दिला, तो पूर्ण टीमसाठी चेक असायला हवा होता. त्याने तुम्हाला तो सुद्धा तुम्ही हॉस्पिटलमध्ये देऊन टाकला. जेव्हा मला हे कळलं की अनेक आमच्या खेळाडूंमध्ये ही चर्चा आहे की मी टीमचा पैसा हॉस्पिटलमध्ये लावतोय, तेव्हा मी निर्णय घेतला की त्यानंतर क्रिकेट बंद करण्याचा. कारण त्यानंतर माझा तर फोकस हॉस्पिटलचा होता आणि मी तर क्रिकेट खेळत होतो आणि हे अनाऊन्स करून खेळत होतो हॉस्पिटलसाठी. तर यामध्ये तर काही, परंतु असं म्हणणं की मी मुलांचा पैसा हॉस्पिटलमध्ये लावतोय, हे तर कधीच कुठल्याही परिस्थितीत नाही करू शकत मी. आणि हे जे तुम्ही सिंगापूरबद्दल बोलताय, हे अँबॅसेडर अजूनही आहेत. आता सिंगापूरमध्ये नाही आहेत, इस्लामाबादमध्ये आहेत. त्याने पैसे हॉस्पिटलसाठी एकत्र केले होते. पण मुलांना इम्प्रेशन नक्कीच झालं असेल की तो पैसा टीमसाठी होता. अनेक मुलं लालची असतात आणि ते हे पैशासाठी भुकेले असतात. मी असं म्हणू शकतो, दुर्दैव आहे की ते हव्यासापोटी असं समजले की मी त्यांचा पैसा हॉस्पिटलला दिला. अत्यंत चुकीचं त्यांनी होतं. आपल्या पुस्तकामध्ये हे देखील लिहिलंय की तुम्ही बोर्ड असोसिएशन बरोबर मिळून त्यांना क्रिकेटच्या कॅप्टनशिपवरून हटवलं. ना मी बोर्डामध्ये ऑफिशियल होतो, ना मी बोर्डाचा मेंबर होतो. मी बोर्डाला सांगून त्याला कॅप्टन्सीवरून हटवू शकतो का? हा सुद्धा एक पॅरानॉय होता. आणि हे दुर्दैव आहे की मियादादने या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या आहेत. खरं तर मी एक माझ्याबरोबर मिळून ते आमचं खूपच जबरदस्त आमचं कॉम्बिनेशन होतं. जावेदचे खूप जबरदस्त परफॉर्मन्सेस आहेत टीममध्ये. परंतु अशा गोष्टी लिहिणं मला आश्चर्य वाटतं की त्याने पुस्तकामध्ये त्यामध्ये त्यांनी एक स्पेसिफिक गोष्ट लिहिली आहे की इम्रान खानने आमच्या टीमला तोडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही कॅप्टन होतात तेव्हा तुम्ही एक पार्टी केली लंडनमध्ये. त्या पार्टीमध्ये तुम्ही 3 लोकांना नाही बोलावलं, जावेद मियादादला, रमीज राजाला आणि सलीम मलिकला. यांना सोडून बाकी संपूर्ण टीमला तुम्ही बोलावलं. बघा ना, हा देखील एक छोटेपण आहे. जर असा कोणी विचार करत असेल की टीम या प्रकारे तुटली जाते की पार्टीत 4 मुलं आहेत, कुठल्या दुसऱ्या पार्टीमध्ये तर ती टीम तुटली पाहिजे. परंतु आज तुम्ही मानता की आजच्या क्रिकेटर्समध्ये, मग ते हिंदुस्थानमध्ये असतील किंवा पाकिस्तानमध्ये, क्रिकेटर्सचं जास्त लक्ष एन्डॉर्समेंटवर असतं, ॲडव्हर्टाइजमेंटवर असतं, खेळण्यावर अजिबात नसतं. जर प्रोफेशनल क्रिकेटर आहेत, तर जर तो ॲडव्हर्टाइजमेंट करत आहे, स्पॉन्सरशिप करत आहे, परंतु जर तो आपल्या क्रिकेटवर देखील फोकस्ड आहे, त्यामध्ये काही हरकत नाही. मला आठवतंय जेव्हा पहिल्यांदा हिंदुस्थानमध्ये आलो होतो क्रिकेट टूर बरोबर, तर मला ही रिब इंजुरी झाली आणि मी आपल्या तेव्हा सगळ्यात पीकवर होतो, म्हणजे की आपली सगळ्यात वेगवान बॉलिंग करत होतो. तर कारण मी खेळू शकत नाही, तर माझ्यावर असे आरोप लावले की रात्री हा पार्टी करत होता, हा हिंदुस्थानी ॲक्ट्रेसच्या बरोबर याची मैत्री होती, झीनत अमानच्या बरोबर तुमचं नाव वगैरे वगैरे. तर त्यामुळे मला आश्चर्य वाटलं, कारण तेव्हा मी आता पॉलिटिक्समध्ये राहून आता माणसाला कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा फरक पडत नाही. परंतु त्या दिवसांमध्ये मी अजून देखील मला आश्चर्य वाटलं की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी लिहिल्या गेल्या. लोक म्हणाले, आम्ही स्वतः त्याला पार्टीमध्ये बघितलं, सकाळच्या 5 वाजेपर्यंत जागा होता, दारू पित होता. खरं तर मी आयुष्यात कधीच दारू नाही प्यायलो. तर या प्रकारचे आरोप लागले जातात. स्पोर्ट्समॅनला फेस करावे लागतात. तुम्ही जेव्हा चांगलं करता, सगळी रात्र जागे राहिलात, पार्टीज केल्या, ते सगळं काही लोक विसरतात. जेव्हा तुम्ही वाईट करता, मग तुम्ही जरी कुठलं चुकीचं काम केलं असेल किंवा नसेल, ते आरोप लागले जातात. हे स्पोर्ट्समॅनला फेस करावं लागतं. आणि जेव्हा आरोप अशा लोकांकडून लागले जातात जे आपले मित्र असतील, जे आपले कोलिग असतील, तेव्हा कसं वाटतं? खूप वेळा याचं हे जे तुम्ही मला आता, मी जावेदचं पुस्तक नाही वाचलं, परंतु या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, साहजिकच याचं वाईट वाटतं. कारण एक तुमच्याबरोबर कलिग 15-17 वर्ष क्रिकेट खेळलेला असतो आणि तो या प्रकारच्या लहान गोष्टी लिहितो, तर याचा त्रास होतो. परंतु असं माणसाला एक्सेप्ट करावं लागतं. प्रत्येक माणसाचा आपला विचार आहे. आणखी एक तुमचे साथी होते सरफराज नवाज, ते तर वारंवार तुमच्यावर कुठला ना कुठला आरोप लावत असतात. त्याची बघा, एक कुराण शरीफमध्ये एक आयत आहे, आमचं पुस्तक जे आहे मुसलमानांचं, त्यामध्ये आयत आहे की अल्लाह ने इंसान को अशरफुल मखलुकात पैदा किया. म्हणजे की
सगळ्या सृष्टीपेक्षा श्रेष्ठ. परंतु जेव्हा तो माणूस खालच्या थराला जातो तेव्हा तो प्राण्यांपेक्षाही वाईट वागतो. हा प्राण्यांपेक्षाही खाली गेलाय सरफराज नवाज. त्याच्यासाठी आता मी काय बोलणार आहे अजून. 2 त्यांनी हल्लीच आरोप तर ते तुमच्यावर 10 वर्षांपासून लावतायत, परंतु नुकतेच त्यांनी 2 आरोप लावलेत. त्यांचा उल्लेख करतोय मी. एक तर ते म्हणाले की जितका पैसा तुम्ही हॉस्पिटलसाठी गोळा केला होता त्यामध्ये 10 हॉस्पिटल बनवू शकले असते. तुम्ही बनवलं 1 आणि 9चा पैसा गायब. याचा अर्थ हा आता आपली बुद्धी जी याची आहे ती सांगते. याचा अर्थ असा आहे की जर हा हॉस्पिटल बनवण्यासाठी पैसे गोळा केले असते ना, याने 10वा हिस्सा हॉस्पिटलमध्ये लावला असता, बाकी स्वतः ठेवले असते. ते तुम्ही ते इंग्रजीमध्ये एक्सप्रेशन ऐकलंय ना की इट टेक्स अ थीफ टू कॅच अ थीफ. म्हणजे चोराचे विचार हे चोरासारखेच असतात. तो स्वतःसारखा, कारण तो चोरासारखा विचार करत असतो, तर मग तसे मूव्स, तर तो आपली विचारसरणी सांगतो की त्याची काय विचारसरणी आहे. आणखी एक आरोप त्यांनी लावला. ते म्हणाले की तुम्ही जे हॉस्पिटल बनवलं होतं ते यासाठी बनवलं की ज्या ज्युईश फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, ज्या तुमच्या फॉर्मल इनलॉजच्या कंपनीज आहेत, त्यांना काही एक्सपेरिमेंट्स करायचे होते कॅन्सरची औषधं बनवण्यासाठी. ते माणसांवर ते एक्सपेरिमेंट व्हावं आणि ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये व्हावं, यासाठी या हॉस्पिटलवर इतका खर्च केला गेला. मी म्हणालो ना की प्राण्यांच्या स्तरापासून खाली गेलाय हा. याच्यावर आता तुम्ही त्याच्यासाठी कुठले हे इंग्रजीमध्ये म्हणतात ना केस आहे, याच्या पुढे आणखी काही नको बोलूया यात. हा मूर्ख माणूस आहे आणि मूर्ख व्यतिरिक्त याच्यामध्ये हा वाईट वृत्तीचा माणूस आहे. ही गोष्ट क्रिकेटची होती इम्रान साहेब. राजकारणामध्ये तुम्ही काय काय केलं त्याबद्दल आमच्याकडे आरोप आहेत. इम्रान खानकडून स्पष्टीकरण मागूयात एका ब्रेक नंतर. चूक यासाठी समजतो की आम्ही जर आधीच अपोजिशनमध्ये गेलो असतो तर आमची चांगली तयारी झाली असती इलेक्शन येईपर्यंत. तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही एक सज्जन माणूस आहात आणि सज्जन माणसाचं पॉलिटिक्समध्ये काहीच काम नाहीये? आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे चेअरमन इम्रान खानवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप इम्रान खान यांच्यावर. आपकी अदालतमध्ये इम्रान खान यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणामध्ये अपयशी झाले आहे. इम्रान साहेब, तुम्ही जेव्हा हॉस्पिटलसाठी पैसे मागायला गेला होता तेव्हा भरपूर सपोर्ट मिळाला होता तुम्हाला. मुलांनी, नवतरुणांनी, प्रौढांनी, मातांनी खूप सपोर्ट केला होता, खूप पैसा दिला होता. त्या पैशांचा वापर केला, तुम्ही हॉस्पिटल बनवलं, खूप चांगलं काम केलं. पण तुमचा गैरसमज झाला की त्या देशाच्या जनतेने तुम्हाला आपला लीडर म्हणून स्वीकारलं आणि मग जेव्हा तुम्ही पार्टी बनवली तेव्हा ती तहरीक-ए-इन्साफच्या जागी ती तहरीक-ए-साफ पार्टी झाली. बघा, माझी जी युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री होती ती होती पॉलिटिक्समध्ये. तर म्हणजे की मी काही इतका मूर्ख किंवा नाईव्ह पॉलिटिशियन नव्हतो, परंतु मी एक नाही, जी तुमची डिग्री होती, जेव्हा मी तुमचा अभ्यास करत होतो तेव्हा मी स्टडी केलं, तुम्हाला सगळ्यात कमी नंबर मिळाले होते पॉलिटिकल सायन्समध्ये. मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की तुम्ही पुन्हा यावर रिसर्च करावा आणि जेव्हा तुम्ही रिसर्च कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पॉलिटिक्सच्या पेपरमध्ये मला ऑक्सफर्डमध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवा की ऑक्सफर्डमध्ये सगळे हुशार बुद्धिमान स्टुडंट जातात. त्या सर्वांमध्ये मला टॉप सेकंड मिळाला होता. हो, ऑक्सफर्डमध्ये. पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्समध्ये मला सेकंड आणि इकॉनॉमिक्समध्ये मला कमी होते. बघा, तर पाकिस्तानची पॉलिटिकल सिच्युएशन माहिती होती की व्यक्ती जेव्हा एक अँटी स्टेटसला अँटी इस्टॅब्लिशमेंट पॉलिटिक्स करायला आलाय, तर जी इतकी जुनी कसलेले अनुभवी राजकारणी आणि राजकारणी गट बसले होते त्यांनी मला एकदम पंतप्रधान होऊ दिलं असतं का? आणि तुम्ही एका पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या शिवाय पंतप्रधान बनू शकता का? एक नवीन पार्टी येऊन या प्रकारे स्वीप करू शकते? तर मला कधीच कुठला गैरसमज नसणार. वाईट अवस्था. तुम्ही 9 सीट्सवर निवडणूक लढलात, 7 सीटवर तुमचा जामीन जप्त झाला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इलेक्शनच्या 1 आठवडा आधी माझं स्टेटमेंट होतं की आम्हाला मॅक्झिमम 3 सीट्स मिळतील आणि मिनिमम 0 मिळतील. हे माझं स्वतःचं स्टेटमेंट होतं. खरं तर हे मला हे म्हणायला नको होतं, कारण यामुळे आमचीच पार्टी डिमोरलाइज झाली. परंतु मला माझ्या पार्टीला सांगायचं होतं, कारण मी तर याच कारणामुळे डुबली तुमची पार्टी. नाही, यामुळे नाही डुबली, कारण मी कॅम्पेन करत होतो.
मी त्यावेळी पब्लिकमध्ये होतो. मला माहिती आहे की पॉलिटिकल ऑर्गनायझेशन शिवाय तुम्ही वोट नाही, तुमची वोट बँक असेल सुद्धा तरी तुम्ही गोळा नाही करू शकत. दुसरी गोष्ट ही होती की इस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध आजपर्यंत पाकिस्तानमध्ये कोणी सुद्धा इलेक्शन जिंकू नाही शकलं. जेव्हा ही इस्टॅब्लिशमेंट एका पार्टी बरोबर उभी राहते, आजपर्यंत माझ्या माहितीत तिला कुणीही हरवू शकलं त्यावेळी नाही. मी मान्य करतो की तुमची पार्टी नव्हती. तुम्ही जितक्या सीट्स लढलात सगळ्याच्या सगळ्या सीट्स हारलात. परंतु जेव्हा 2001 मध्ये इलेक्शन झाले तेव्हा सुद्धा तुमच्या पार्टीला 0.8% वोट्स मिळाले केवळ. अगदी बरोबर आहे आणि मी समजतो की ही सुद्धा मोठी अचिव्हमेंट होती आणि त्याचं कारण हे आहे की बघा, आम्ही आमच्या दुसऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही जनरल मुशर्रफला त्यांच्या 3 वर्षामध्ये 2.5 वर्ष आम्ही त्यांना सपोर्ट केला. कारण आम्ही समजलो की जनरल मुशर्रफने जो 7 पॉईंट आपला अजेंडा दिला होता तो आमचा अजेंडा होता. तर आम्ही त्यांचा सपोर्ट केला आणि जेव्हा शेवटी आम्हाला हे समजलं की जनरल मुशर्रफ सुद्धा तो स्टेटस देत आहेत ज्याच्या विरुद्ध आम्ही सगळे लढत होतो, तेव्हा आमचे रस्ते वेगळे झाले. परंतु जेव्हा रस्ते वेगळे झाले तेव्हा इलेक्शनच्या 3 महिन्याआधी जेव्हा रस्ते आमचे वेगळे झाले तेव्हा आम्ही ना प्रो मुशर्रफ पार्टी राहिलो ना अपोजिशन पार्टी राहिलो. आणि मग इस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध 3 महिने आधी जाणं, इलेक्शनच्या केवळ 3 महिने आधी, तर आम्ही तर मग सर्व्हायव्हलची आम्ही लढाई लढलो. लक्षात घ्या की PMLN जी पंजाबची सगळ्यात मोठी पार्टी आणि पाकिस्तानची सगळ्यात मोठी पार्टी होती, ज्याच्या 2/3 मेजॉरिटी होती पार्लमेंटमध्ये, आधी तिला केवळ 13 सीट्स मिळाले. कारण इस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध जेव्हा ते उभे राहिले तेव्हा इस्टॅब्लिशमेंटने त्यांना वाईप आउट केलं. तर आम्ही तर नवीन पार्टी होतो त्यांच्यापेक्षा. कारण करायचंच होतं. तुम्हाला इतक्या साऱ्या संध्या मिळाल्या. जेव्हा जिया उल हक साहेब प्रेसिडेंट होते पाकिस्तानचे, त्यांनी तुम्हाला ऑफर दिली होती. हो, त्यांनी मला मिनिस्टरशिपची ऑफर दिली होती. जर राजकारण करायचं होतं तर त्यावेळी मिनिस्टर बनायचं नाहीतर होतं. मला जनरल मुशर्रफनी प्राईम मिनिस्टरशिपची दिली होती. स्वतः इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले आहेत की इम्रान माझा प्राईम मिनिस्टरचा नॉमिनी होता जर त्याने मला जॉईन केलं असतं. तर बघा, फील्ड पॉलिटिशियन असे असतात. यशस्वी पॉलिटिशियन आणि फील्ड पॉलिटिशियनमध्ये फरक काय आहे की त्यांनी आपला आत्मा विकावा, आपल्या तत्वांपासून दूर जावं, पॉवर पॉलिटिक्स करावं, तर ते खूप सोपं आहे यशस्वी होणं. मी आज पंतप्रधान असतो पाकिस्तानचा. जर माझा मॅनिफेस्टो आणि तत्व नसती तर आज पंतप्रधान म्हणजे बनलो आज तुम्हाला वाटतं की मुशर्रफ साहेबांबरोबर उभं राहणं तुमची चूक होती? नक्कीच चूक यामुळे होती की आम्ही हे समजलो की जनरल मुशर्रफना देशामध्ये एक बदल हवा आहे, जसा आम्हाला हवा होता. परंतु जेव्हा ते दिसून आलं की ते सुद्धा तेच स्टेटस क्वो की आणि ते पॉलिटिक्स करत आहेत जे आधी चालू होतं, तर चूक यामुळे समजतो की आम्ही जर आधीच अपोजिशनमध्ये गेलो असतो तर आमची चांगली तयारी झाली असती इलेक्शन येईपर्यंत. तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही एक सज्जन माणूस आहात आणि सज्जनांचं पॉलिटिक्समध्ये काहीच काम नाहीये? मला असं अजिबात वाटत नाही. माझा जो रोल मॉडेल आहे पाकिस्तानमध्ये तो मोहम्मद अली जिना आहे, जे एक प्रिन्सिपल्ड व्यक्ती होते, जे सगळा पाकिस्तान ज्यांना अजून देखील समजतो की पाकिस्तानचा एकच लीडर आला आहे ज्याला कॉन्सेन्सस आहे पाकिस्तानमध्ये, आणि तो एक प्रिन्सिपल्ड, एक वैचारिक, एक सेल्फलेस पॉलिटिशियन होते आणि ते आमचे आयडियल आहेत. मोहम्मद अली जिनाने पॉलिटिक्स 1910 मध्ये सुरू केलं आणि 47ला यश मिळालं. तर बघा, तुम्ही एक विचार आणि हे एका स्वप्नाला चेस करता, तर मग तुम्ही प्राईम फ्रेम स्वतःलाही नाही देत. तुम्ही हे नाही म्हणत की मी जर 2 इलेक्शनमध्ये यशस्वी नाही झालो तर मी फेल झालो. तुम्ही तुमच्या तत्वांसाठी कदाचित संपूर्ण आयुष्य सुद्धा लावाल त्यात यशस्वी होण्यासाठी. जनतेला विचारूयात, याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत का? ज्यावेळी तुम्ही पाकिस्तान टीमचे कॅप्टन होतात त्यावेळी तुम्ही असा म्हणजे काय विचार करायचात? असा जेव्हा भारताबरोबर मॅच असायची तेव्हा कुठल्या भावनेने ती मॅच खेळत होतात आणि दुसऱ्या टीम बरोबर कुठल्या भावनेने खेळायचात? बघा, भारताविरुद्ध तर मी पूर्ण जोर लावायचो आणि पूर्ण प्रयत्न करायचो की मात देईन तुमच्या टीमला. परंतु हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की कधीच शत्रुत्व नसायचं. ही एक हेल्दी कॉम्पिटिशन असायची, एक सामना असायचा. कारण पब्लिकचा इतका इंटरेस्ट होता या मॅचमध्ये. आम्हाला माहिती होतं की संपूर्ण हिंदुस्थान त्यांच्या टीम बरोबर उभा आहे आणि आमचा देश आमच्या टीम बरोबर, तर साहजिकच पूर्ण जोर लावायचा. पण भारताच्या विरुद्ध जेव्हा खेळायचा तेव्हा भीती देखील असेल की जर हारून परत गेलो तर पब्लिक मारेल खूप आपल्याला. मी कधीच विसरू शकत नाही की मी जेव्हा इथे पहिल्या टूरवर आलो आणि आमची टीम हरली इथे, तर मला आठवतंय की आम्ही जेव्हा हरलो तेव्हा आम्ही निर्णय घेतला की
त्या फ्लाईटने पाकिस्तानला जाऊया जेव्हा संपूर्ण देश झोपला असेल. तर आम्ही निवडून सकाळची 4 वाजताची फ्लाईट होती, ती निवडून आम्ही दिल्लीवरून पकडली आणि मग तिथे पोहोचलो. तर कोणीच एअरपोर्टवर नव्हतं, केवळ कस्टम ऑफिशियल होते आणि इमिग्रेशन ऑफिशियल. तुम्ही विश्वास ठेवा की त्या कस्टम ऑफिशियल्सनी आम्हाला 2 तास एअरपोर्टवर थांबवलं आणि एक एक गोष्ट आमची कॉन्फिस्केट केली जी भारतातून आली होती. रेकॉर्ड्स किंवा प्रेझेंट्स मिळालेलं सगळं काही त्यांनी घेतलं आणि 2 तास तिथे आम्हाला ठेवलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा थोडे थोडे लोक जागे होते, तर ते लपून छपून आमच्या घरी पोहोचले. आणि त्यानंतर मला आठवतंय की आम्ही जेव्हा जिंकून गेलो भारतातून ते 8 वर्षानंतर सिरीजमध्ये, तर याच एअरपोर्टवर आम्ही पोहोचलो. तिथे 1.5 लाख माणसं एअरपोर्टवर आली होती रिसिव्ह करण्यासाठी. 5 मैलपर्यंत लोक उभे होते रस्त्यावर रिसिव्ह करण्यासाठी आणि त्याच कस्टम ऑफिशियलनी खांद्यावर आम्हाला उचलून घेतलं होतं. तर हे जिंकण्या हरण्याचं हे तसं एक हे शिकवतं सुद्धा खूप जास्त. तुम्हाला दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही जेव्हा जिंकता तर मग तुम्ही एकदम आभाळात नाही जात आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही विचार करता की ही वाईट वेळ आहे परंतु चांगली वेळ आहे. तुमची एक पॉलिटिकल पार्टी आहे तेहरीक ए इन्साफ, आणि जर लोकशाही आली पाकिस्तानमध्ये आणि तुमची पार्टी पॉवरमध्ये आली तर तुम्ही असं कुठलं प्रॅक्टिकल पाऊल उचलाल ज्यामुळे काश्मीरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट होईल? माझं हे मत आहे की जनता दोन्ही देशांची आज तयार आहे एक सोल्युशनसाठी. आपण हे करण्यापेक्षा की हे डिस्प्यूट पुशिंग इट अंडर द कार्पेट की हे आपोआपच ठीक होईल, ते ठीक होत नाही. हार्डलाईनर तुमच्या बाजूला देखील बसलेत, आमच्या बाजूला देखील बसलेत, ते फायदा उचलतात या डिस्प्यूटचा. ते मग द्वेषामुळे वोट जास्त सोपी होतात मिळणं, प्रेमाने वोट्स मिळणं अवघड असतं. तर जे द्वेष पसरवणारे आहेत ते फायदा उचलतात या डिस्प्यूटचा आणि कुठल्याही वेळी मग ते एक अशी सिच्युएशन येते ज्या प्रकारे आता नुकतीच आली होती की 2 न्यूक्लिअर आर्म देशांचं सैन्य बॉर्डर्सवर बसले आहेत एकमेकांच्या बाजूला आणि आपण सगळे बरेच सगेरी यांचे हॉस्टेज आहेत. तर मला असं वाटतं की या डिस्प्यूटला गरजेचं आहे आपण सोडवणं. याचाही तिढा सोडवला क्रिकेटने. याला क्रिकेट डिप्लोमसी म्हणतात. जेव्हा क्रिकेट खेळला दोन्ही देशांनी तेव्हा दोन्ही देश किती जवळ आले. जे मी त्या सिरीजमध्ये पाहिलं, मला असं नव्हतं वाटत की मी माझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी कधी बघीन. म्हणजे की पाकिस्तान हरतो, पाकिस्तानच्या ग्राउंडवरच पाकिस्तानचे स्पेक्टेटर्स हिंदुस्थानचे झेंडे घेऊन फिरत आहेत आणि पाकिस्तान क्राऊड त्यांना चीअर करत आहे आणि मग ते जे इथून तुमचे नेते गेले आणि त्यांना लोकांनी ज्या प्रकारे लाहोरमध्ये विशेष करून मोठे हिंदुस्थानमधून स्पेक्टेटर्स आलेत, त्यांना लोकांनी फुकट जेवण खाऊ घातलं, कोणी त्यांच्याकडनं पैसे घेत नव्हतं, रेस्टॉरंटमध्ये लोक यांच्याकडून. तर म्हणजे हे एक पब्लिकमध्ये एक डिझायर आहे, एक इच्छा आहे की हे दोन्ही देश एकत्र यावे आणि हे भांडण संपावं. केवळ मला एक दुःख नक्कीच झालं की आमचे जे क्रिकेटर्स होते त्यांनी इतकी जास्त हॉस्पिटॅलिटी दाखवली हिंदुस्थानच्या टीमला की आरामात इतक्या वाईट प्रकारे हरले. याचं नक्कीच दुःख झालं. परंतु मी हे नक्कीच म्हणेन की एक विचित्र आम्ही सिनेरिओ पाहिला आणि वाटलं असं की लोकांना आता बदल हवा आहे, पब्लिकला एक बदल हवा आहे. आता लिडरशिपवर आहे की ते कुठल्याही प्रकारे अडचण सोडवतील. इम्रान साहेब, आपण क्रिकेटबद्दल बोललो, राजकारणाबद्दल बोललो, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत. इम्रान खानवर जनतेचा खटला असाच सुरू राहील एका ब्रेक नंतर. हो, हे नक्कीच आहे की आता मी कधी लग्न करेन तर बघीन की या स्त्रीला पॉलिटिक्समध्ये जी माझी पॉलिटिकल लाईफ आहे त्यामध्ये ते आयडेंटिफाय करू शकेल. चांगलं हे आहे की लग्नच करणार नाही मी जर मला कळलं की कोणी या पॉलिटिकल लाईफमध्ये फिट नाही होऊ शकत तर. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत तहरीक ए इन्साफ पार्टीचे चेअरमन इम्रान खानवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप इम्रान खान यांच्यावर. आपकी अदालतमध्ये इम्रान खान यांच्यावर आरोप आहे की यांनी राजकारणाच्या नादात आपल्या वैयक्तिक आयुष्याचं नुकसान केलं. इम्रान साहेब, राजकारणाने तुम्हाला इतकं वेडं केलं की तुम्ही तुमच्या घराबद्दल, कुटुंबाबद्दल, फॅमिलीबद्दल सगळं विसरून गेलात आणि ज्या जेमाईमाने आपला देश सोडला, उर्दू शिकण्याचा प्रयत्न केला, पाकिस्तानी बनण्याचा प्रयत्न केला, तिचं नुकसान झालं तुमच्या राजकारणामुळे. मी तुम्हाला एक घटना सांगतो. आता मी माझ्या पॉलिटिकल रॅलीमध्ये होतो, तर माझ्या भाषणाआधी आमचा एक जिद्दी वर्कर भाषण करत होता. तर भाषणामध्ये म्हणाला की इम्रान साहेब, तुम्ही आपल्या देशासाठी आपलं घर उद्ध्वस्त केलं. मी देखील माझ्या देशासाठी घर उद्ध्वस्त करायला तयार आहे.
मला माहित होतं की तो आपल्या पत्नीला त्रासलाय आणि देशाचं नाव घेऊन तिला तो डिवोर्स द्यायच्या नादात आहे. बघा, यामध्ये काही शंका नाहीये की जेव्हा मी पॉलिटिक्सच्या कारणामुळे माझ्या संसाराचं नुकसान झालं, परंतु जेव्हा मी पॉलिटिक्समध्ये जात होतो तर माझा तेव्हा हा विचार होता की जमाईमा माझ्याबरोबर मिळून पॉलिटिक्स करेल, म्हणजे की ती सुद्धा एक इक्वल पार्टनर असेल पॉलिटिक्समध्ये. परंतु दुर्दैव असं झालं की जेव्हा मी पॉलिटिक्स सुरू केलं तर जे माझे पॉलिटिकल ऑपोनंट्स होते त्यांनी, कारण मला अल्लाने एक स्टेचर दिलं होतं पाकिस्तानमध्ये, माझी क्रेडिबिलिटी होती, कारण ते मला अटॅक करू शकत नव्हते. त्यांनी सगळा अटॅक जमाईमावर केला. तुमच्यामुळे त्यांचा जीव असण्याचा इश्यू बनवला गेला. त्यांनी माझ्या विवाहाला एक झिओनिस्ट लॉबीचा भाग बनवलं. एक तो तिच्यावर अटॅक केला. मग त्यानंतर टाईल्स केस गव्हर्नमेंटने केली मला एम्बॅरेस करण्यासाठी. मग तिला म्हणाले की ती सलमान रुश्दीची स्टुडंट होती, कारण तिने तिच्या डिग्रीला पुस्तक होतं. पूर्ण वेळ ते तिच्यावर अटॅक करत होते. त्याचा हा परिणाम झाला की ती अजिबात माझ्याबरोबर पॉलिटिक्समध्ये सहभाग घेऊ शकत नव्हती. आम्हाला तिला पॉलिटिक्सपासून मागे ठेवावं लागलं. जेव्हा तिला मागे ठेवलं गेलं तेव्हा साहजिकच माझा आणि जितका टाईम आम्ही एकत्र घालवायला हवा होता तो आम्ही घालवू शकलो नाही. आणि जेव्हा क्रॉस कल्चर मॅरेज होतं त्यामध्ये तुम्ही बाकी विवाहापेक्षा जास्त वेळ दिला पाहिजे. आणि कारण माझी पॉलिटिकल लाईफ होती त्यामुळे उलट आणखीनच कमी वेळ दिला मी, आणि साहजिकच त्यामुळे नुकसान झालं लग्नाचं. तर आज तुम्हाला काय वाटतं की तुम्ही राजकारण करायला नको होतं की हे लग्न करायला नको होतं? बघा, माणसाची ॲस्पिरेशन्स असतात. मी एक असा व्यक्ती आहे कायम ज्याला कुठलं ना कुठलं वेड होतं. क्रिकेटचं वेड 9 वर्षाच्या वयामध्ये सुरू झालं. मग 9 वर्ष हॉस्पिटलचं वेड होतं. जेव्हा माझ्या आईला कॅन्सर झाला आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं, तर एक पॉलिटिक्सचं मी काही पॉलिटिकल करिअर तर शोधत नव्हतो. मी जेव्हा हा निर्णय घेतला की पाकिस्तानमध्ये जर आपल्याला बदल हवा असेल तर हा बदल केवळ पॉलिटिकल चेंजने येऊ शकतो. जगातील कुठलाच समाज पॉलिटिकल चेंजच्या शिवाय बदल नाही आला कुठल्या समाजात. तर जेव्हा याचा निर्णय घेतला तेव्हा हे मग एक वेड, एक ॲम्बिशन, एक स्वप्न बनलं. तर जर मी आपलं पॉलिटिक्स किंवा हे माझं जे वेड आहे हे सोडून आणि लग्नाला महत्त्व देऊन आणि इंग्लंडमध्ये जाऊन बसलो असतो, तर प्रश्न हा विचारणं की लग्न मग टिकलं असतं का? कारण जमाईमाने एका झपाटलेल्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. तिच्यामध्ये मला जे कदाचित तिला की तुमच्यामध्ये हे वेड आहे आणि तुम्ही सगळा वेळ राजकारणामध्ये घालवणार आहात. नाही, तिला हे तर माहित होतं की मी कमिटेड आहे. माझं जे ड्रीम आहे, ॲम्बिशन आहे, तिला माहित होतं की मी कमिटेड आहे. आणि तिला हे माहित होतं की जर मी हे सोडलं तर हे लग्न टिकू शकेल का? तिला देखील हे माहित होतं की मी इंग्लंडमध्ये तर राहू शकत नव्हतो, कारण मी पाकिस्तानच्या व्यतिरिक्त तर जेव्हा आमचं लग्न झालं होतं तर आम्हाला हे माहित होतं की पाकिस्तानमध्ये आम्ही राहू. तर जेव्हा ती पाकिस्तानमध्ये माझ्या पॉलिटिकल लाईफमुळे राहू शकली नाही तर मग आमचं लग्न नाही टिकू शकलं. काय आज तुम्हाला असं वाटतं का की जर कुठल्या पाकिस्तानी मुलीशीच जर लग्न केलं असतं तर सेटल झालं असतं, बरं झालं असतं, कदाचित राजकारणाचं वेड जास्त यशस्वी झालं असतं? हे बघा, काय झालं असतं, हा मोठा कठीण प्रश्न आहे. कोणीच नाही याचं उत्तर देऊ शकत की काय होऊ शकलं असतं. परंतु तुम्ही हे सांगू शकता की काय झालं आणि त्यानंतर ते तुम्ही पुढे पाहू शकता. हो, हे नक्कीच आहे की आता मी कधी लग्न करेल तर बघेन की ती स्त्री पॉलिटिक्समध्ये, जी माझी पॉलिटिकल लाईफ आहे त्यामध्ये ती आयडेंटिफाय करू शकेल का? तिच्यामध्ये सुद्धा ते पॅशन असेल जे मी ज्या दिशेने जातोय. चांगलं हे आहे की लग्न नाही करणार जर मला कळलं की कोणी या पॉलिटिकल लाईफमध्ये फिट नाही होऊ शकत. आजकाल कुठल्या तरी फ्रेंच महिलेचं नाव छापलं जात आहे पाकिस्तानच्या वृत्तपत्रांमध्ये. दुर्दैव हे आहे की आता तुम्ही आणखी मोठी नावं ऐकाल, कारण जोपर्यंत माझं लग्न नाही होणार पुन्हा, आणि नाही झालं तर पुन्हा तुम्ही अशाच प्रकारे एक लांब लिस्ट सांगितली आहे तशीच अजून एक लिस्ट सांगू शकाल. मग आता काय समजायचं? आता तुमचा विचार आहे लग्न करायचा? बघा, माझं जास्त आयुष्य बॅचलरच होतं, परंतु मला वाटतं की जे लग्नाचं आयुष्य होतं ते खूप सुपेरियर होतं.
म्हणजे जे लग्नामध्ये माणसाला आनंद मिळायला हवा, खरं तर माझं खूप अवघड होतं आयुष्य, कारण एकीकडे पॉलिटिक्स खेचत होतं. तिच्यासाठी जमाईमासाठी अवघड होतं ते सगळं आयुष्य त्या लाईफमध्ये अडॅप्ट करणं. परंतु असं असून देखील मी असं म्हणेन की जो लग्नाच्या आयुष्यातील आनंद होता बॅचलर लाईफपेक्षा खूप चांगला आहे. तर आयडियल हे आहे की मी पुन्हा लग्न करीन, परंतु मी असं लग्न नाही करणार जर मला असं वाटलं की मी ते टिकवू नाही शकत आहे. हा तर झाला तुमचा स्वतःचा विचार. जमाईमा काय म्हणाले? त्यांचं मन कशामुळे दुखावलं? बघा, दोघांसाठी अवघड होतं. दोघांसाठी लग्न मोडणं अवघड होतं, कारण आमचं लग्न काही अशा प्रकारे लग्न नाही मोडलं की आमचे असे मतभेद झाले की आमचं लग्न टिकू शकत नाही. आमचं लग्न यामुळे मोडलं की तिने जेव्हा इंग्लंडला जाऊन राहायला सुरुवात केली आणि मी पाकिस्तानमध्ये, तर 2 देशांमध्ये जर नवरा एका देशामध्ये बायको दुसऱ्या देशात, तर लग्न नाही टिकू शकत. तर आमच्या सर्कमस्टॅन्सेसमुळे लग्न मोडलं, साहजिकच. हे खरं आहे. खूप कठीण परिस्थितीतून आम्ही दोघंही तुम्ही गेलो आणि प्रयत्न त्यामुळे केला होता की हे कुठल्या तरी प्रकारे टिकायला हवं? हो, नक्कीच. दोघांनी आम्ही खूप प्रयत्न केला आणि आम्ही डिव्होर्स अनाउन्स करण्याच्या कमीत कमी 1.5 वर्ष आधीपासून आम्ही प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला. कुठल्या तरी प्रकारे काही कॉम्प्रोमाइज हो, की अर्धा वेळ इकडे घालवू, अर्धा वेळ तिकडे घालवू, परंतु नाही होऊ शकलं. हे होते जनतेचे आरोप, इम्रान खानचं स्पष्टीकरण. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर, आजच्या जज बाची करकरिया यांच्या निर्णयाची. इम्रान खानने चांगली उत्तरं दिली आहेत, ऑनेस्टली उत्तरं दिली आहेत. ते एक सज्जन माणूस आहेत. क्रिकेटमध्ये तर खरंच त्यांनी चांगलं परफॉर्म केलंय, परंतु त्याच्यानंतर पाकिस्तानचे कॅन्सर हॉस्पिटल बनवून त्यांनी आणखी चांगलं काम केलेलं आहे. आशा आहे की ते आपल्या देशासाठी आणखी मोठी आणि चांगली कामं करत राहतील. या आशेबरोबर की इम्रान खानची जी मानवी शक्ती आहे त्याचा वापर ते आपल्या राजकारणासाठी करू शकतील आणि पाकिस्तान आणि हिंदुस्थानचे संबंध चांगले बनवण्यासाठी करतील. आजचा खटला इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन अॅक्युज्ड बरोबर, एका नवीन खटल्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार.